की संजय राऊत हे मागील 3-4 दिवसापासून अजितदादांवर ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर बोलत आहेत. आता हे संजय राऊत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतला हा एक जोकर आहे आणि त्या जोकराला ह्या सगळ्या पक्षातले लोक सभेसाठी बोलवतात, पण शिवसेना आपल्या सभेसाठी बोलवत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या. कारण त्यांना माहिती आहे याच्यामुळे आपलं नुकसान आहे. त्याच्यामुळे आता पवारसाहेब एक जोकर पाहिजे व आपल्याबरोबर बोलणारा आणि लोक हसणारे पाहिजे म्हणून त्याला बोलवतात. काँग्रेसवाले तर त्याची दखलच घेत नाहीत, कारण की तो इतक्या खालच्या दर्जावर बोलतो की त्याच्यामुळे बाकी पक्षाचे लोक त्या संजय राऊतला बोलवतच नाहीत आणि तो जोकरासारखा करतो. रस्त्यावरूनही जाताना जोकरासारखा बोलतो, कोणत्याही सभेत जोकरासारखा बोलतो. तर हा एक जोकर मागील 7-8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये असा सळो की पोळो करून सोडलेला आहे. म्हणून या जोकराचा नाक दाबण्याकरता 4 जून नंतर आम्ही 4 जूनचा रिझल्ट आला की मग या जोकराचं कसं नाक दाबायचं त्याचं आम्ही एक पूर्ण प्लॅन केलेला आहे. आणि मी सांगू इच्छितो की अजितदादांची उंची आणि या जोकराची उंचीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या जेवढं बोलण्याचं म्हणजे जेवढी ताकद आहे तेवढंच बोलायला पाहिजे. ताकदीपेक्षा जास्त बोलण्यात काय अर्थ आहे. दादांना काय तो कोयता गँगचा मेन आहे आणि त्या याचं मेन आहे कशाचं तुमचं मतदारांना ते हे देतात, धमक्या देतात. याने जाऊन पाहिलं का मतदारांना धमक्या देतात म्हणून? हा एवढा मोठा माणूस झाला का मतदारांना आम्ही पाहून घेऊ? हा का पाहणार आहे? हाच 4 तारखेनंतर इथे महाराष्ट्रात राहते का? हाच महाराष्ट्र सोडून पळते तर माहीत नाही. असा हा जोकर सळो की पोळो करत आहे. म्हणून त्याच्या मुसक्या दाबण्याकरता म्हणून ही आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली.